नारायण राणेंचा आता रत्नागिरी सिंधुदुर्गवर ठाम दावा असल्याची माहिती मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपाचाच आहे। किरण सामंतांच्या दाव्यावर नारायण राणेंनी ट्विट केलेलं आहे, ट्विटनं उत्तर दिलेलं आहे। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत। नारायण राणे यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा जिंकेल। लोकसभेची निवडणूक लवकर जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा या जागेसंदर्भात आता नारायण राणे यांनी ठाम दावा केल्याचं पाहायला मिळतंय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत आहे। एकीकडे किरण सामंत इच्छुक आहेत, कार्यकर्ते सोशल मीडियावर तशा पोस्ट करत आहेत, आणि दुसरीकडे आता नारायण राणे यांनी थेट ट्विट करत या मतदारसंघावर दावा केलाय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? निश्चितच ज्या प्रकारे महायुतीमध्ये असताना विनायक राऊत हे या जागेवरती निवडून आलेले होते, मात्र आता महायुती विरोधात महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी ठाकरे गड हा बाजूला पडलेला आहे। त्यामुळे विनायक राऊत यांच्या विरोधात नेमका कोण लढणार अशी चर्चा सुरू होती। या आधीच आपण ही बातमी ब्रेक केली होती की नारायण राणे यांना ज्यावेळी राज्यसभेची टर्म त्यांची वाढवून दिली नाही त्यावेळी लोकसभेची तयारी करण्याचे आदेश होते ते वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेले होते, आणि म्हणूनच कुठेतरी आता नारायण राणे यांच्या ट्विटमुळे कुठेतरी ही बातमी कन्फर्म होताना दिसत आहे की भाजप या जागेवरती लढणार आहे, कमळाच्या चिन्हावरती लढलं जाईल। कारण विनायक राऊत यांच्या विरोधात ज्यावेळी निलेश राणे अपक्ष म्हणून उभे होते त्यांची मतं पाहिली आणि भाजपची वैयक्तिक मतं पाहिली तर कुठेतरी भाजपसाठी ही जागा सोपी ठरू शकते। या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेली मतं पाहिली तर त्यांच्यासाठी ही जागा कठीण होऊ शकते, आणि म्हणूनच भाजप सातत्याने या जागेवरती दावा करत आहे। या आधी निलेश राणे यांचं नाव चर्चेत होतं, मात्र निलेश राणे यांनी आपण कुडाळ मालवण विधानसभा लढणार असल्यामुळे लोकसभा लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे नारायण राणे यांच्या खांद्यावरती आता पक्ष नेतृत्वाने ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी दिलेली आहे, आणि त्या दृष्टीने हे ट्विट आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये आता शिवसेना विरोधात भाजप असा वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। करण नक्कीच चेतन, आगामी काळात नेमकं या मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खूप खूप धन्यवाद चेतन या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।